हाय हॅलो नमस्कार। तर माझा मुलगा आहे 3 वर्षाचा आणि त्याचे खाण्याचे खूप नाटक असतात। तर म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला त्याच्यासाठी एक मी हेल्दी रेसिपी बनवली होती ती जी तुम्हाला शेअर करते। आता इथे मी मूग घेतलेले आहे, त्याला रात्रभर छान असं भिजवून घेतलेलं होतं। हे घरचेच आमच्या शेतातले मूग आहे, त्यामुळे त्यामध्ये एकदम कोणतेही बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीही पावडर वगैरे लावलेले नाहीत। आता त्यानंतर मी त्याला मस्त असं पेस्ट बनवून घेतली। ही पेस्ट आपल्याला एकदम बारीक स्मूथ बनवायची आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलेलं आहे, तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता। इथे मी 2 ते 3 चमचे ॲड केलेले आहेत आणि फक्त चवीपुरतं मीठ यामध्ये ॲड केलं, कारण बाकी काहीही मसाले आपल्याला आत्ताच ॲड करायचे नाही। आणि त्यातले त्यात माझा मुलगा अजिबातच तिखट खात नाही, त्यामुळे मी मिरची कुठेही ॲड करत नाही। जर तुमची मुलं तिखट खात असाल तर तुम्ही प्लीज ॲड करू शकता। त्यानंतर हे असं मस्त बटर लावून छान असं बॅटर आपल्याला मुगाचं तव्यावरती मस्त गोल डोस्यासारखे बनवून घ्यायचं आहे। आता मी इकडे दुसरीकडे छान असं थोडेसे सॉसेस वगैरे लावून घेतले, कारण त्याला असं थोडंसं कलरफुल वगैरे असेल तर तो कलरफुल रेसिपी असली की मुलं खायला कंटाळा करत नाही, खायला पटकन मागतात। आणि त्यानंतर मी मस्त असे व्हेजिटेबल सारे कट करून घेतलेले होते। इथे मी ॲड केलेले आहेत फ्रोझन कॉर्न, नंतर थोडंसं पनीर कट करून घेतलं होतं ते पण ॲड केले। थोडेसे आपले घरगुती जे पण व्हेजिटेबल असेल तुमच्या घरामध्ये फ्रीजमध्ये तेवढेच मी ॲड केलेत, तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी टोमॅटो आणि कॅप्सिकम पण ॲड केलेली आहे, शिमला मिरची। आणि एकदम आपल्याला पिझ्झा फील द्यायचा आहे, त्यामुळे मी थोडेसे ऑरेगॅनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स ॲड करणार आहे। आता माझा मुलगा एकदमच तिखट खात नाही, त्यामुळे मी अवॉइड करते, कारण ठीक आहे नंतर कधी ना कधी खाईलच तिखट, त्यामुळे मी आत्ता टाकतच नाही। आणि थोडंसं जिरा पावडर जी मी घरी बनवून ठेवलेली असते ती ॲड केली। मस्त झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला तव्यावरती मस्त ते सगळे व्हेजिटेबल जेवढे होते ते पण छान वाफून निघतात आणि एकदम मस्त पिझ्झासारखा टेस्ट आपल्या घरच्या घरी आणि हे अगदीच हेल्दी फूडमधून आपण आपल्या मुलांसाठी देऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आय होप सो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल। भेटूया